पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत मराठी माध्यम सायन्स 1 बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पार्ट 1. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. केअर एज्युकेशनल ट्रिक्स या गुणात्मक वाढीसाठी उपयोगी पडणाऱ्या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. जे या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांनी अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर त्यांनी आत्ताच केअर एज्युकेशन ट्रिक्स या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच पुढील नवीन व्हिडिओचे प्रथम नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन तसेच लाईक या बटनला क्लिक करा. काही कमेंट्स असतील तर अवश्य कळवा, योग्य मार्गदर्शन केले जाईल. विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक वाढीसाठी आपणास अगोदरचे सर्व व्हिडिओ अभ्यासायचे असतील तर केअर एज्युकेशनल ट्रिक्सच्या लोगोवर क्लिक करा. होम पेज शेजारी असलेल्या व्हिडिओ या ठिकाणी क्लिक करा. आपणास सर्व व्हिडिओचा अभ्यास करता येईल. विषयाप्रमाणे अभ्यास करायचा असेल तर प्लेलिस्टमधील व्हिडिओ अभ्यासा. सर्व विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळावेत ही सदिच्छा. 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणात्मक वाढीसाठी व्हिडिओची लिंक शेअर करा. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण अभ्यासत आहोत विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मराठी माध्यम रिवाइज कोर्स 18 मार्च 2024 ची प्रश्नपत्रिका. वेळ 2 तास. एकूण गुण 40. सूचना 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. गणकयंत्राचा वापर करता येणार नाही. 3. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात. 4. प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे प्रश्न क्रमांक 1 मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील. 5. आवश्यक तेथे शास्त्रीय व तांत्रिकदृष्ट्या योग्य नामनिर्देशित आकृत्या काढा. विज्ञान 1 18 मार्च 2024 ची उत्तरपत्रिका. प्रश्न क्रमांक 1 दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्यायाचा क्रमांक लिहा. 5 गुण. 1. उष्णतेचे SI पद्धतीतील एकक टिंबाटिंबा आहे. अ. कॅलरी. ब. जूल. के कॅलरी पर किलोग्राम डिग्री सेल्सिअस. ड. कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. पालक, विद्यार्थी आणि शिक्षक मित्र हो, 10वी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. तसेच लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. यामुळे अनेक विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 1 1. उष्णतेचे SI पद्धतीतील एकक जूल आहे, म्हणून उत्तराचा पर्याय ब. 2. सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो. याचे कारण अ. प्रकाशाचे परावर्तन. ब. प्रकाशाचे अपवर्तन. क. प्रकाशाचे अपस्करण. ड. प्रकाशाचे अवशोषण. 2. प्रकाशाचे अपवर्तनामुळे
सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, म्हणून उत्तराचा पर्याय ब. 3. टिंबाटिंबा हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. अ. COOH, ब. CO, क. CHO, ड. OH. 3. COOH हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे, म्हणून उत्तराचा पर्याय अ. 4. साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये टिंबाटिंबा भिंगाचा वापर करतात. अ. अंतर्वक्र, ब. समतल अंतर्वक्र, क. समतल बहिर्वक्र, ड. बहिर्वक्र. साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये बहिर्वक्र भिंगाचा वापर करतात, म्हणून उत्तराचा पर्याय ड. 5. टिंबाटिंबा पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. अ. धनाग्रीकरण, ब. कथिलीकरण, क. जस्त विलेपन, ड. संमिश्रीकरण. कथिलीकरण पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवण्यात येतो, म्हणून उत्तराचा पर्याय ब. ब. खालील प्रश्न सोडवा. 5 अंक. 1. सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा. 2. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र लिहा. 3. कॅलरी मापीचा उपयोग लिहा. प्रश्न 1 ब. 1. सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव हेलियम आहे. 2. कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र CaCO3. 3. कॅलरी मापीचा उपयोग स्थायीची विशिष्ट उष्माधारकता मोजणे. 4. दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा. CS3 CS3. 2 कार्बन असलेने व एकेरी बंध असलेने दिलेल्या हायड्रोकार्बनचे नाव इथेन आहे. व्ही. योग्य जोडी जुळवा. अ स्तंभ पाण्याचा अपवर्तनांक, ब स्तंभ ए 1.31, बी 1.36, सी 1.33. अस्तंभ पाण्याचा अपवर्तनांक. उत्तरे ब स्तंभ, पर्याय सी 1.33. प्रश्न 2 अ. शास्त्रीय कारणे लिहा. कोणतेही 2. 4 गुण. 1. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. विद्यार्थी मित्रांनो, उत्तरपत्रिकेतील अक्षर तसे स्पष्टीकरण आवडल्यास लाईक केले नसेल तर चला ते लाईक करा. प्रश्न क्रमांक 2. नवीन प्रश्न नवीन पानावर सोडवणे. अ. 1. चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते, कारण चुनखडी म्हणजे CaCO3 ला उष्णता दिली असता त्याचे अपघटन होऊन CaO व CO2 कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो. तयार झालेला कार्बन डायऑक्साईड वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास अद्रावणीय असे पांढऱ्या रंगाचे
CaCO3 कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. त्यामुळे चुन्याची निवळी दुधाळ होते. 2. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात कारण विद्युतधारेचे औष्णिक परिणामावर विजेच्या बल्बचे कार्य अवलंबून असते. टंगस्टन या धातूचा वितळणांक अतिउच्च आहे, सुमारे 3400 डिग्री सेल्सिअस पर्यंत. विद्युतधारा टंगस्टन धातूतून प्रवाहित केल्यास तारेचे तापमान वाढते व तार न वितळता त्यातून प्रकाश बाहेर पडतो. म्हणून विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. 3. चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात. चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात कारण हवेतील हायड्रोजन सल्फाइडशी चांदीची अभिक्रिया होऊन सिल्वर सल्फाइडचा Ag2S चा पातळ थर चांदीच्या वस्तूवर जमा होतो. सिल्वर सल्फाइड काळ्या रंगाचे असते, म्हणून चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात. ब. खालील उपप्रश्न सोडवा. कोणतीही 3 6 गुण. 1. डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा. डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम. एकसारखे रासायनिक गुणधर्म असणाऱ्या एका त्रिकामधील 3 मूलद्रव्यांची मांडणी अणुवस्तुमानांच्या चढता क्रमाने केली असता मधल्या मूलद्रव्याचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर 2 मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी इतके असते. उदाहरण: लिथियम, सोडियम, पोटॅशियम. Li, Na, K हे सिंबॉल आहेत. 2. दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा. दिलेली आकृती ही दिष्टजनित्र ची आहे. तिचा उपयोग वीज निर्मितीसाठी केला जातो. यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर दिष्ट विद्युतधारा निर्माण करण्यासाठी याचा वापर करतात. 3. उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा. उपग्रह प्रक्षेपक. उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत स्थापित करण्यासाठी वापरले जाणारे यंत्र म्हणजे उपग्रह प्रक्षेपक होय. भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव PSLV पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. 4. मुक्त पतन म्हणजे काय? ते केव्हा शक्य होते? मुक्त पतन जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असेल तर त्या गतीला मुक्त पतन म्हणतात. पृथ्वीवर मुक्त पतनाच्या वेळी हवेशी होणाऱ्या घर्षणामुळे वस्तूच्या गतीला विरोध होतो व वस्तूवर प्लावक बलही कार्य करते. म्हणून खऱ्या अर्थाने मुक्त पतन हे केवळ निर्वातातच शक्य आहे. 5. एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेंटीमीटर आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल?
एका बहिर्गोल भिंगाचे नाभी अंतर बरोबर 20 सेंटीमीटर. एफ बरोबर 20 सेंटीमीटर बरोबर 0.2 मीटर. भिंगाची शक्ती P बरोबर 1 भागिले नाभीय अंतर 1 भागिले Fm बरोबर 1 भागिले 0.2 बरोबर 5D. म्हणून भिंगाची शक्ती 5D डायप्टर आहे. भिंगाची शक्ती डायप्टर या एककात मोजतात. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठी माध्यम सायन्स 1 बोर्ड मार्च 2024 सोडवलेली आदर्श उत्तरपत्रिकेचा पुढील भाग अभ्यासासाठी पार्ट 2 चा व्हिडिओ पहा. गुणात्मक वाढीसाठी आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद.